राम राम शेतकरी मित्रांनो मित्रांनो आत्ताच्या महत्त्वाच्या बातमीमध्ये आपण कांदा निर्यातीची परिस्थिती यावर्षीची जाणून घेणार आहोत. यावर्षी जगामध्ये कांदा निर्यातीमध्ये अव्वल क्रमांकाला कोणता देश आहे आणि भारताचा क्रमांक किती नंबरला कांदा निर्यातीमध्ये लागत आहे, काय नेमकी कांदा निर्यातीची स्थिती यावर्षी भारताची आहे याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आपण आकडेवारी पाहणार आहोत की नेमकी गेल्या 3 वर्षामध्ये कांद्याची निर्यात किती झालेली आहे आणि कोणता देश एक नंबरला सध्या जागतिक कांदा निर्यातीमध्ये आहे, तसेच भारताचा क्रमांक किती नंबरला आहे. मित्रांनो, सन 2022-23 पर्यंत कांदा निर्यातीत क्रमांक 1 वर असलेला भारत नंतरच्या 3 वर्षात 5व्या क्रमांकावर घसरला आहे. केंद्र सरकारच्या निर्यातबंदी, किमान निर्यात मूल्यात वाढ व तत्सम धोरणामुळे भारताचे अव्वल स्थान हॉलंडने हिसकावून घेतले आहे. याच संधीचा फायदा घेत चीन, इराण व पाकिस्तानने भारताचे कांदा आयातदार देश बळकावले. कांदा निर्यातीमध्ये सन 2022-23 पर्यंत इतर देशाच्या तुलनेत भारताचा वाटा 21 ते 27% होता. याच काळात बांगलादेशसोबत आखाती देश भारताकडून मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी करायचे. सन 2014-15 ते 2025-26 या 11 वर्षात भारत सरकारने कांद्यावर 3दा निर्यात बंदी लावली. या निर्णयापूर्वी निर्यातदारांनी कांदा निर्यातीचे सौदे केले होते. ते पूर्ण करण्याची संधी देखील सरकारने निर्यातदारांना दिली नाही. सौदे पूर्ण न झाल्याने काही देशासोबत जगातील नामांकित कंपन्यांनी भारताला कांद्यासंदर्भात ब्लॅकलिस्टेड केले, तर काही देशांनी त्यांचे कांदा उत्पादन वाढविले आणि काहींनी भारताऐवजी हॉलंड, चीन, पाकिस्तान व इतर देशाकडून कांदा खरेदीला पसंती दर्शवली. निर्यातबंदीमुळे कांद्याचे दर पडतात आणि शेतकरी आक्रमक होतात. हा प्रकार टाळण्यासोबत कांद्याची निर्यात अप्रत्यक्ष रोखण्यासाठी केंद्र सरकारने निर्यात शुल्क व किमान निर्यात मूल्य या हत्यारांचा वापर करायला सुरुवात केली. सरकारने 19 ऑगस्ट 2023 रोजी पहिल्यांदा कांदा निर्यातीवर 40% निर्यात शुल्क आकारलं. 28 ऑक्टोबर 2023 ला कांदा निर्यातीवर $800 प्रति मेट्रिक टन एवढे प्रचंड किमान निर्यात मूल्य लावले. 4 मे 2024 ला निर्यात बंदी उठवल्यानंतर सरकारने $550 प्रति टन किमान निर्यात मूल्य कायम ठेवले. या निर्णयामुळे कांद्याचे निर्यात मूल्य वाढले व निर्यात मंदावत गेली. शिवाय सरकारने भारतीय कांदा निर्यातदाराकडून पैसे कमावण्यासोबत निर्यातीला अप्रत्यक्ष ब्रेक लावला. चुकीच्या निर्णयामुळे भारताने जागतिक बाजारात विश्वासार्हता गमावली आहे. मित्रांनो, वर्ष 2021-22 या वर्षामध्ये 17.8 लाख टन कांद्याची निर्यात झाली, तर 2022-23 मध्ये 25.27 लाख टन कांद्याची निर्यात झाली. 2023-24 मध्ये 17.17 लाख टन निर्यात झाली, तर 2024-25 मध्ये 11.30 लाख टन निर्यात झाली. तर 25-26 मध्ये 15.40 लाख टन निर्यात कांद्याची भारतामधून झालेली आकडेवारी सध्या समोर येत आहे. तर कांदा निर्यातीचा वाटा जर पाहिला तर हॉलंड देशाचा 37% इतका वाटा सध्या आहे, तर चीनचा 25% वाटा आहे, इराणचा 14% वाटा आहे, पाकिस्तानचा 13% वाटा आहे, तर भारताचा फक्त 9% वाटा सध्या कांदा निर्यातीमध्ये जगामध्ये आहे. म्हणजेच मित्रांनो, आपण या बातमीवरून पाहत आहोत की सध्या भारतामधून जी काही कांद्याची निर्यात होत आहे ती अगदी कमी प्रमाणामध्ये होत आहे. कारण भारताने जो काही आपला हक्काचे देश होते, जो काही आपण कांदा निर्यात ज्या देशांना करत होतो, ते कांदा निर्यात बंदीच्या काळामध्ये आपण त्या ग्राहकांना गमावून बसलेलो आहोत. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.